तर आज मी असं सिंपल सोबर रेडी झाले होते आणि मला जास्त ना ढिले कपडे खूप आवडतात, काय माहिती. त्याच्यानंतर मस्त अशी लस्सी वगैरे पिली होती, श्रीषा झोपलेली होती मांडीवर. आणि नंतर आम्ही पोहोचलो फायनली लातूरला. आणि बराच माल राहिलेला होता त्या दिवशी, म्हटलं चला आज जे राहिलं ते घेऊन टाकूया, म्हणजे परत परत चक्कर नको व्हायला. त्यानंतर मी गेले होते गोलाईमध्ये आणि मला बरंचसं सामान हवं होतं, कारण गणपती डेकोरेशनसाठी, आणि जे पाहिजे ते भेटलं म्हणून मला खूप आनंद झाला. त्यानंतर मी गेले होते, ही तर दुकान तुम्हाला माहितीच आहे, श्रीच्यासाठी मला छोटे छोटे ब्रेसलेट घ्यायचे होते, पण ते काही भेटले नाही आणि काहीच कॅपॅसिटी नव्हती, म्हणून डायरेक्ट दुसऱ्या दिवशी छान असं तूप होतं आणि त्याची तुपाची बेरी होती, म्हणून मस्त त्याच्यामध्ये गूळ ॲड करून असं छान मिक्सरमधून ग्राइंड करून इतकं भारी लागते. ज्यांना कोणाला आवडत असेल ना त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे भरपूर सगळे गुलाबाचे फुलं होते, याचं मला काय करू ते कळत नाही, बघू आता काय होते. त्याच्यानंतर राख्यांचा डिस्प्ले असा करून घेतलेला होता मी, कारण बराचसा माल हा नवीन आलेला आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर श्रीषा गिफ्ट सेंटर नावाचं पेज आहे फेसबुक, त्याच्यावर तुम्ही फॉलो करून बघू शकता काय काय नवीन आलं आहे. सण चालू झाले म्हणून आता बराच माल येणार आहे आणखी, त्यासाठी तुम्ही पटापट सबस्क्राईब करून ठेवा माझ्या पेजला, कारण मी भरपूर असं टाकणार आहे. सो आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन जरी पाहिजे असेल ना त्यांनी मला मेसेज करून विचारू शकता आणि मी सांगणार पण तुम्हाला. त्याच्यानंतर रात्री असा बेत होता मस्तपैकी बेसन भाकरीचा. आणि त्यानंतर कंटाळवाणं काम म्हणजे मला सगळ्यात जास्त दूध तापायचा खूप कंटाळा येतो. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा यार, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती पडेल की मी काय सांगत असते आणि काय नाही. आणि उद्या सोमवार आहे म्हणून मला मस्त असा शाबू भिजत टाकायचा होता.